मेगा फायनलचा सामना सुरू होतोय. जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ खेडकाली आणि ग्रामस्थ मंडळ खेडकाली आयोजित श्रद्धांजली चषकाचा अंतिम सामना ओम साई आगासन आणि त्यांना फाईट करतोय इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. डॅनी म्हात्रे पुरस्कृत हा संघ वाकलन संघ आणि त्यांच्या समोर ओम साई आगासन संघ. सामना असेल 4 षटकांचा आणि सामना सुरू होतोय. टॉस जिंकलाय वाकलन टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय आगासन या टीमला बॅटिंग करण्यासाठी. सामना असेल 4 षटकांचा. क्या बात आहे. महेश पाटील आपलं अभिनंदन कारण की महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे महेश पाटील आणि महेश पाटील यांचा घरचा साज सर्जा आणि भारत आजच्या बिंजोडचे मानकरी आहेत. अभिनंदन महेश पाटील आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देऊया महेश पाटील यांना. बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय निल्सन मडवी. बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू आलाय डॉट. त्यानंतर विकेट मिळवली आहे गोलंदाज उद्देश पाटीलने. न्यू बॅट्समन येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती विराज मुंडे येत आहेत. 4 षटकांचा सामना आहे. ओमसाई आगासन आणि इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या दोन टीम मध्ये अंतिम सामना मेगा फायनल. 6 सामना सुरू आहे. सामना असेल 4 षटकांचा. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित. डाऊन दी बॉल. लॉंग ऑफ सीमारेषेवरती हा झेल पकडलाय विराज मुंडे. 0 वरती बाद. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत उद्देश पाटीलने. न्यू बॅट्समन विनायक येत आहेत. हॅट्रिकची संधी आहे यादीच्या मॅच मध्ये आपण पाहिली आहे. केजू मुंडेने विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि या मॅच मध्ये उद्देश पाटील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. मिस्टायमिंग कॉट अँड बॉलची संधी. कॉट अँड बॉल. अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये देखील उद्देश पाटीलने विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. फलंदाज झाल्या बाद विनायक मुंडे. बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन ओमकार पाटील येत आहेत। चांगली गोलंदाजी उद्देश पाटील करतोय। विकेट हॅट्रिक पूर्ण केली। कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये, कारण की उद्देश पाटील जे कॅप्टन आहेत, मोतीराम भोईर देखील कॅप्टन आहेत, परंतु उद्देश पाटील आले होते टॉस साठी। शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न आणि प्रचंड वेग थोडीशी दुखापत ओमकार पाटीलला जाणवते आणि 5वा चेंडू येतोय डॉट त्यामध्ये एक विकेट हॅट्रिक देखील आहे। मेडन षटक येईल का उद्देश पाटील च्या माध्यमातून या अंतिम षटकामध्ये, या मेगा फायनलचा सामना सुरू आहे। वाकलन आणि आगासन या दोन संघांमध्ये श्रद्धांजली चषक 2025। अपिश खेळतात, मिस्टामिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, मिडॉपला झेल पकडलाय, मेडन षटक आणि 4 विकेट देखील मिळवलेत। या षटकामध्ये टाळ्या होऊन जाऊ द्या उद्देश पाटील साठी। मेडन विकेट हॅट्रिक नोंदवली आहे या मॅच मध्ये उद्देश पाटीलने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4-0। आगासन गावातील आणि वाकलन गावातील कोणी मान्यवर आणि उसरगर गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। नरेश मुंडे यांना विनंती असेल आपण या दादा व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे। वैभव बेडेकर असतील त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। रोहित शर्मा स्टँड मध्ये भरपूर संख्येने प्रेक्षक आगासन टीमचे उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण या। जीत भोईर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती। या दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा हा सामना आहे। मेगा फायनल श्रद्धांजली चषक 2025। पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे। पहिला चेंडू येतोय डॉट। करण बेडेकर आणि मोनिश मुंडेला नक्कीच चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल। 4 षटकांचा सामना आहे। 4 षटकांच्या मॅच मध्ये 40+ धावा बनवावे लागतील। संध्याकाळचे हे सत्र सॉफ्टने खेळतात। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत मेटे एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होतोय। 4-1 ही धावसंख्या आहे। 8व्या चेंडूवरती नक्कीच संघाचं खातं खोललं जात आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल। एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये ओमसाई आगासन या टीमला। आणि यस फिंगर अप तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय। ओमसाई आगासन या टीमची अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय, 5वा विकेट गमावलाय ओमसाई आगासन या टीमने 1 या धावसंख्येवरती। अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये, परंतु केजू मुंडे येत आहेत। केजू मुंडे मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल केजू मुंडेला, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजेच ओमसाई आगासन। 2 चेंडू अजूनही शिल्लक। 5-1 ही धावसंख्या आहे।
गोलंदाज जीत भोईर पुन्हा एकदा फटका फसलाय क्षेत्ररक्षक किरण म्हात्रे ने हा झेल पकडलाय आणि 6वा फलंदाज बाद झालाय केजू मुंडे 0 वरती बाद. नक्कीच वाकलन संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र सूरज म्हात्रे कब्बू हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. वाकलन या टीमचे खूप मोठे फॅन आहेत. सूरज म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिळते फक्त एकच धाव. 6 फलंदाज बाद झालेत आणि 6 फलंदाज 0 वरती बाद झालेत. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बाद 2. अविनाश भोईर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 2. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये थोडंसं निराश केलंय ओमसाई आगासन या टीमने, परंतु बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. नागराज मुंडे आणि करण बेडेकर ही जोडी आहे. यावीस लॉफ्टेड इट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय आगासन या टीमसाठी नागराज मुंडेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लॉफ्टेड इट क्षेत्ररक्षक येत आहेत स्क्रीन समोर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय नागराज मुंडेच्या बॅटमधून. हा षटकार आणि चौकार टॉनिकचं काम करतील ओमसाई आगासन या टीमसाठी. या 10 धावा आल्यात पहिल्या 2 चेंडूंमध्ये. धावसंख्या आहे 12. 35 ते 40 धाव बनवावे लागतील कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण जातं या ग्राउंडवरती. आणि जर 35 ते 40 धावा जरी आल्या 4 षटकांमध्ये तर या मॅच मध्ये मजा येईल. नागराज स्ट्राइक इनला आहेत. पुन्हा एकदा इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. खऱ्या अर्थाने महेश पाटील देखील आनंदित आहेत कारण की आज त्यांचा घरचा साज सर्जे आणि भारत हे बिंजोडच्या गुलालाचे
मानकरी आहेत आणि प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. महेश पाटील असतील, ऋतिक, तेजस, हितेश पाटील, त्यानंतर सुयोग आहेत, सौरभ आहेत, सौरभ पवार असतील, सागर ठाकूर यांचे देखील, डीके भाई देखील असतील. काल करण पाटील होते, आज नाही आहेत ते सकाळपासून, कारण की आज 14 फेब्रुवारी आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. खऱ्या अर्थाने सेलिब्रेट करण्यासाठी ते गेले असतील, परंतु काल ते पूर्ण दिवस होते. यावीस लाईन चुकीची आहे, दडपण आहे, दबाव आहे. गोलंदाज अविनाश भोईरवरती, कारण की 2 षटकार, 1 चौकार आलाय या षटकामध्ये आणि दिशेपासून भरकटतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हाफ ट्रॅकर आहे, बॅटची कडा आणि गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. नागराज मुंडेच्या बॅट मधून धावा कशा येऊ द्या, धावा येणं फार महत्वाचं आहे आगासन या टीमसाठी या मॅच मध्ये. धावसंख्या 23. मी आधीच म्हटलं बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 35 ते 40 धावा आल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये वापसी होईल, कारण की 2 षटकांमध्ये फक्त 2च धावा होत्या. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, लेग ब्रेक चेंडू आपण पाहिला आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 23 आहे आणि षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक. नागराज मुंडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याला साथ देतोय करण बेडेकर. फुल टॉस, स्वीप करतात गॅप मधून, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. तब्बल 25 धावा आल्या या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे ओमसाई आगासन या टीमचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27-27, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू आणि स्वागत केलं होतं, परंतु एलिव्हेशन नाहीये. काऊ कॉर्नर, सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय करण बेडेकर. बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती ऋषी भोईरने विकेट मिळवली आहे. 7-27 ही धावसंख्या आहे आणि सिद्धेश मुंडे येत आहेत 9व्या क्रमांकावरती. चला, चेंडू फुटला असेल, खराब झाला असेल तर नक्कीच नवीन चेंडू द्या आपण, कारण की नियमच आहे. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला, भिजला तर चेंडू नवीनच असेल आणि नवीन चेंडू आपण देतोय.
पहिल्या चेंडूवरती ऋषी भोईरने विकेट मिळवली आहे. सिद्धेश मुंडे न्यू बॅट्समन. मिस्टायमिंग आहे कॉटन बॉलची संधी. विकेटचं पतन फलंदाज झाले बाद. कॉट एंड बॉल. सिद्धेश बॅक टू द पवेलियन. या इनिंग मधील 7वा फलंदाज जो शून्यावरती बाद झालाय. आतापर्यंत 8 फलंदाज बाद झालेत. टिनू बेडेकर येत आहेत आणि टिनू बेडेकर यांच्यासाठी बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी शुभम बेडेकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. शुभम बेडेकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं टिनू बेडेकर यांच्यासाठी. आणि ते येत आहेत 10व्या क्रमांकावरती. 8 बाद. धावसंख्या आहे 27. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक आपण पाहिलेत. आजच्याच दिवसामध्ये झालेत त्या. आणि तिसरे हॅट्रिक पूर्ण होईल का? हॅट्रिक बॉल ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 बाद 28 ही धावसंख्या आहे. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. नागराज मुंडे खूप चांगली बॅटिंग करतायत. वैयक्तिक खेळतायत. 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फटका चांगले इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील आणि तोपर्यंत मिळतायत या धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे आगासन या टीमला या 2 चेंडूंमध्ये. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि मिळते अवांतर धाव. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. 9व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. 9 विकेट गमावलेत ओमसाई आगासन या टीमने. आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानावरती असेल ओमसाई आगासन या टीमची. आणि अंतिम चेंडू देखील शिल्लक आहे. अनिकेत येत आहेत नवीन फलंदाज. खऱ्या अर्थाने डॅनी म्हात्रे पुरस्कृत संघ आहे. इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. डॅनी म्हात्रे जे कोणी गावचे उद्योजक आहेत पुरस्कर्ते या टीमचे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न आहे. 2 दिवस या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल महेश पाटील असतील, तेजस असतील, ऋतिक असतील, हितेश असतील, संपूर्ण जय बोले आई गावदेवी क्रिकेट संघ खेडकाली असेल यांचं मी मनापासून आभार मानतो. 2 दिवस प्रतिमेश ठाकूरने खूप चांगली साथ दिली त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतो. आमचे ऑफिशियल गुणलेखक भावेश पाटील यांचा देखील आभार मानतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न येतोय. हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलंय वाकलन या संघासमोर. आगासन या संघाने 24 चेंडू बनवायच्या धावा 33. तिन्ही पंचांचा मी विशेष आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचांची कामगिरी राहिली आहे. रमेश म्हात्रे सर असतील, मनोज पवार, त्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धी असतील, या तिन्ही पंचांचा मी विशेष आभार मानतो. त्यानंतर आमचे डीजे मास्टर असतील करण, त्यानंतर दीपू मुंडे आणि त्यांची टीम असेल supersportslive.in मी नक्कीच विशेष आभार मानतो. आणि तुर्तास मी थांबतो. आपण कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या श्रद्धांजली चषकाचा आनंद घेत राहा. जेव्हा सेकंड इनिंगला
सुरुवात होईल यावेळी आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेतिवली व्हॉइस ऑफ कल्याण आमचे अत्यंत जवळचे मित्र एक टॅलेंटेड समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया. तर 33 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जीत भोईर आणि दुसऱ्या बाजूला ऋषी भोईर आपण पाहणार आहोत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्टार्टिंग एंडवरती ऋषी भोईर आणि नॉन स्टार्टिंग एंडवरती जीत भोईर. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिला आणि विराज मुंडेला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिला आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर आहे. बघा समोर बिल्डिंग्स आहेत आणि त्या कारणास्तव इथे या क्रीडांगणावरती अंधाराचं साम्राज्य लवकर येतं. त्यामुळे विनंती आगासन संघ लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. उदेश पाटील निर्धाव षटक आणि त्यासोबत तब्बल 4 विकेट उद्देशनं मिळवले. पहिल्या डाबामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये जीत भोईरनं अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट 25 धावांचं अभिसमाग्र षटक आणि ऋषीनं देखील 2 विकेट मिळवत असताना एकंदरीत आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवत आहेत. अंतिम षटकामध्ये धावा आल्या 5. डाव संपला पहिला झाला धावा 32. विकेट गमावले 9 आणि आपण पाहतो 33 धावांचं एक मापक असं लक्ष उभं केलंय. चला आगासन संघ वारंवार सूचना करायला लावू नका पंच, कारण संध्याकाळचं सत्र आहे. फिल्डिंग सेट केली गेली डीप मध्ये. वाडिश लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेगला ओमकार. बॉलिंग मार्क वरती विराजला आपण पाहतो. षटक पहिलं. ऋषी आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. ओमकार आज बॅटिंग मध्ये चुका कुठे झाल्या ते तुम्हाला पाहावं लागेल, कारण आज पहिल्या मॅच पासून बॅटिंग ऑर्डर योग्यरित्या काम करत नाहीये. कारण एकमेव केजू मुंडेला आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग ते करतायत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नागराजने जबरदस्त फलंदाजी केली. जाबेस ऑर्थोडॉक्स बघा याच फटक्यांसाठी ओळखले जातात.
अनऑर्थोडॉक्स क्रिकेटसाठी मोस्टली दोन्ही खेळाडू जाणले जातात आणि त्यामुळे फिल्डिंग अरेंजमेंट आपण पाहिजे तर डीपमध्ये ओमकार स्क्वेअर लेगला तुम्ही पाहतात आता जवळपास बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये ते आल्यात. यावेळेस काय घडलं बघा, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. ओमकार गोलंदाजी मार्क वरती वळतं पुन्हा एकदा. विराज ओमकारला आपण पाहतोय तिथे, पण इथे मात्र काय घडलंय बघा, आता मात्र सोपा झेल होता आणि जेव्हा कमी टोटल तुम्ही डिफेंड करता तेव्हा असे कॅचेस ड्रॉप झाले तर पुढे सामना चालणार कसा. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय टिनू भेडेकरला अंडरआर्म क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती ओमकार ते खेळतात, त्यामुळे असे कॅचेस तर त्यांच्यासाठी भरपूर महत्वाचे आहेत. बॉल तयार, आडव्या बॅटनं हल्ला केलाय, इनफिल्डला भेटलंय, बॉलला पाठवलंय जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय, लाजवाब देखना, नजाकत न भरलेला फटका कव्हर सीमा पार, चौकार. धावसंख्या मात्र आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने 6 वर पहिले 2 डॉट आले आणि त्यानंतर डबल आणि बाउंड्री देखील इथे कन्वर्ट केली जाते. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिथी मान्यवरांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होताना आपण पाहतोय. प्रल्हादजी पाटील साहेब नक्कीच उसारगडचे आमच्या व्यासपीठावरती जोडले जातात. प्रल्हाद दादांचं आम्ही नक्कीच स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. सापड्याने खेळून काढलाय सिंगल साठी धावफलक पुढे 7 वर 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धाबा धावफलकावरती आहे. आज झालेल्या तुफान बिंजोडचे मानकरी आमचे महेश पाटील खिडकाई. खिडकाईचा भारत आणि सरजा घरचा साज बघा, घरचा साज आणि बिंजोडचे बेताज बादशाह आपण पाहतो बघा. महेश पाटील खिडकाई त्यांचा आज घरचा साज विजय झाला बिंजोडला. बिंजोडच्या शर्ती सुरू आहेत. सावली मैदान देसाई मुंबई म्हटलं की बिंजोडच्या शर्ती कारण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. दीपेश भरपूर बैलगाडा शर्यत प्रेमीत बघा मोस्टली असतात त्यांचे ब्लॉक्स. ऑन साइडला खेळलाय, इनफिल्डच्या वरून उडवलाय, मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑनच्या बाहेर. वीरेंद्र सेवक स्टँड मध्ये बॉलला डिपॉझिट केलंय, 4 धावा. बघा आम्ही इतकी मोठी स्पर्धा कव्हर करतो तर महेश लाख मोलाची स्पर्धा क्रीडांगणावरती, पण आता जमाना असा आलाय की लोकांना खेळाचा देखील प्रॉब्लेम व्हायला लागलाय आणि त्याच काही कारणास्तव इथे साऊंड सिस्टीम बघा दीपेश पूर्णपणे बंद आहे. आपण विचार करतो की आपल्या देशामध्ये स्पोर्ट्स मधून खेळाडू पुढे काय येत नाहीयेत, त्याचं कारण की आता लोकांना खेळाचा त्रास होतोय. कुठेतरी या गोष्टींमध्ये परिवर्तन येणं गरजेचं आहे. 33 करायचं होता, पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, 18 बॉल 22 ची गरज. ऑनलाईन आमच्या ऑनलाईन प्रेक्षक जर आपण पाहिलं जवळपास 1000हून अधिक प्रेक्षक ऑनलाईन जोडले आहेत आणि 1000 मधून 50 प्रेक्षकांनी जरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तरी देखील 17,000 पूर्ण होतील. फक्त 10 राहिले आहेत. क्या बात आहे. फक्त 10 प्रेक्षकांना विनंती, आता जे ऑनलाईन पाहत आहेत अजूनही जर सुपर स्पोर्ट्सला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. लाईव्ह काउंट ऑन करा दीपू, त्यामुळे आपण चेक करू शकतो की आता किती सबस्क्रायबर शिल्लक आहेत. लाईव्ह काउंट देखील आता आम्ही ऑन करतोय. ओनली 10, फक्त आणि फक्त 10 सबस्क्रायबर्स आम्हाला हवेत आणि तिथून मात्र आम्ही 17,000चा पाला ओलांडणार आहोत.
फायनल मॅच सुरू आहे. प्रक्षेपण आवडत असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाहीये. ड्राईव्ह करायचा होता, शॉर्ट थर्ड मॅनला झेल टिपलाय. विकेटचा पतन आपण पाहतोय, निल्सन मडबीने टिपलाय झेल आणि संपलाय ऋषीचा खेळ. पहिला मोठा धक्का बॅटिंग करताना इशिता 11 GG स्पोर्ट्स वाकणला. आणि क्या बात आहे, जसं आम्ही सांगितलं उगे 10 पाहिजेत, प्रेक्षकांनी प्रेम दिले, 50 पूर्ण झाले. 17,000चा पल्ला ओलांडलाय. दीपेश मुंडे आगासन सुपर स्पोर्ट्स या वाहिनीचे 17,000 सबस्क्रायबर्स इथे पूर्ण झालेले आहेत. वा बाई वा, क्या बात आहे. अभिनंदन अभिनंदन दीपेश मुंडे, अभिनंदन supersports.in. आता मात्र बघा प्रेक्षकांचा प्रतिसाद, ही आगरी कोळ्यांची ताकद आहे आपल्या आगरी समाजाला आणि खऱ्या अर्थानं आपल्या आगरी समाजातील एका उद्योजकाला सपोर्ट हा प्रेक्षकांचा नेहमीच मिळतो. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो, आम्ही सांगितले फक्त 10, प्रेक्षकांनी 60 ते 70 सबस्क्रायबर वाढवले आणि 17,000चा पाला ओलांडला गेला. क्या बात आहे, क्या बात आहे दीपेश, अभिनंदन दीपू मुंडे, अभिनंदन. 17,000 सबस्क्रायबरचा पल्ला नक्कीच इथे ओलांडला गेलाय. लवकरच 17,000चे 17 लाख होत, हीच आम्ही शुभेच्छा तुम्हाला देतोय. आणि बॉलिंग मार्क वरती केजू आलाय आणि केजूचं स्वागत केलंय. फटका अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलाय फाईन लेग सीमा पलीकडे, 4 धावा. मला तर वाटतं आता 17,017.1K होतील या मॅच पर्यंत. कारण बघा प्रेक्षकांनी का उदंड प्रतिसाद दिला सुपर स्पोर्ट्सला. कारण बघा मित्रांनो, सबस्क्राईब करायला तुमचं कोणतंही आर्थिक नुकसान नाहीये. कारण एक सबस्क्राईब इथे मात्र दीपेश मुंडे त्याच्या संपूर्ण टीमचा आत्मविश्वास वाढवतो आणि एक नवीन ऊर्जा मिळते दीपेश जेव्हा आपले सबस्क्रायबर्स वाढतात तेव्हा. त्यामुळे मात्र ऑनलाईन प्रेक्षकांना आम्ही नेहमी सांगत असतो की कोणतेही चॅनल असू द्या, त्यांना सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. supersports.in ला आपण पाहतो सध्या जबरदस्त कार्य सुरू आहे. आणि आता मात्र 17.1K सबस्क्रायबर्स त्यांचे पूर्ण होताना आता आपल्याला पाहायला मिळतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावरती आमचे भावेश पाटील. स्कोर आम्हाला माहिती आहे 16. मेगा इव्हेंट, दी ग्रँड फिनाले, दी मेगा शो श्रद्धांजली चषक 2025. जबरदस्त तरा क्रिकेटचा समीकरण पाहायला मिळते. 15 बॉल 17 धाबांची गरज आहे. आगासन संघाकडे ती क्षमता आहे केजू मुंडेला कमबॅक करायला हवा. सॉफ्ट टर्न घेऊन काढलाय. सेन्सिबल बॅटिंग, दुसऱ्या धाब्यासाठी पलटलाय आणि दुसरी धाव मिळेल देखील. ये जीत बोईरे नाम का, इसे पता है कब कैसे बल्लेबाजी करणे, कोणत्या स्थितीमध्ये कशी फलंदाजी करायचं दीपू हे नक्कीच जीत बोईरला माहिती आहे. आणि त्यामुळे आपण पाहतोय सध्या त्याची सेन्सिबल बॅटिंग. केतन मात्रे नसताना जिथे जिथे संघाला गरज पडेल तिथे संघाचा तारणहार म्हणून उभा राहतो. 21 बाईक त्याने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मिळवलेल्या आहेत. आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटमधून आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सर्वात जास्त बाईक मिळवणारा आपण पाहतोय ते नाव म्हणजे जीत भोईर. तिसऱ्या क्रमांकावरती कोण, ऋतिक पाटील वडवली. त्यामुळे हे 3 नाव आहेत. त्यांनी मात्र जल्लोष केला संपूर्ण ठाणे रायगड या परिसरामध्ये. केतन मात्रे, जीत भोईर आणि ऋतिक पाटील. जबरदस्त अप्रतिम खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो नेहमीच. आणि तिन्ही खेळाडूंनी आजवर मात्र संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांना इम्प्रेस केलंय, ठाणे रायगडकरांना आणि महाराष्ट्राला वेड लावलंय, ज्या भारताला वेड लावलंय. केतन मात्रेला आपण ISPL मध्ये खेळताना पाहिलं. वाकण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. केतन मात्रेची कमी जाणवू द्यायला नको आपल्या संघाला. त्यामुळे जीत भोईर जबरदस्त खेळतात. अभि भोईर आता आलाय, त्याच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आणि एक सिंगल आली आहे. धावफलक आपण पाहतो 19 आकड्यावरती. उर्वरित समीकरण दीपेश आम्हाला सांगतात 13 बॉल 14ची गरज. ड्राईव्ह केलाय, पॉइंटला बॉल, 1 धाव कंप्लीट आणि सिंगलला स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय ते अभि भोईरनं. षटक क्रमांक 2 संपन्न. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 20 रन्स ऑन बोर्ड. करायच्या 33, झालेल्या आहेत 20. येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे आहेत 13 धाबा. 12 बॉल 13ची गरज.
आजच्या झालं तुफान बिंजोडचा मानकरी महेश पाटील. धन्यवाद. चला 12 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे आणि महेश पाटील आम्हाला तितकं काही जमत नाही बैलगाडा समालोचन, पण सध्या देसाईला शर्ती सुरू आहेत टीव्ही वरती, त्याच लावलेल्या आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये नागराज आणि स्वागत केलंय ऑन साइडला पॉवर ऑफ अवी बोईडच्या पाठमधनं ताकदवान बलवान शक्तिशाली हा येतोय भीमतोला वज्रटोलान चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. षटकार. हिट फॉर दॅट. सुयोग जशाच तसं प्रत्युत्तर आहे, कारण अवी जेव्हा गोलंदाजी मार्क वरती आला होता तेव्हा नागराजने देखील त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता आणि आता अवी फलंदाजीला आलाय, नागराज गोलंदाजीला आलाय. अवीनं देखील षटकाराने स्वागत केलंय, पण यावेळेस मी स्टँडिंग बॉल मध्ये आणि हे बॅटल आपण म्हणू शकतो की जिंकलंय ते नागराजने, ज्याचं कारण यापूर्वी नागराजनं त्याच्या विरोधामध्ये 25 कुठल्या होत्या आणि आता जसा पहिला आला नागराजच्या विरोधात त्यानं अवी बोईरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. बॉलिंग मार्कवर ऑफ साइडला कॅच होता मिस टायमिंग बॉल मध्ये. मनोज पवार बघा काय करतायत. निकेत थांबले 2 मिनिटांसाठी. एक्झॅक्टली काय सुरू आहे. प्रसाद सर झाला असता का झेल. गमतीचा भाग आहे. चला हरकत नाही. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 27 ऑन बोर्ड. येणारे 9 बॉल आणि 6 ची गरज आहे. 9 चेंडू 6 फक्त दिशा दिली. याच तर बॅटिंगसाठी, याच तर नजाकतसाठी, याच कलात्मक फटक्यांसाठी जीत ओळखला जातो. नेहमीच तंत्रशुद्ध क्रिकेटचा आपण पाहिलं जीत भोईरचं आणि सेन्सेबल बॅटिंग, सुपर आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट बॅटिंग जीत भोईरची आपल्याला पाहायला मिळते. सध्या धावसंख्या आलेली ती 30 धावा. 30 ऑन बोर्ड. 30 झालेल्या धावा आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील ते या षटकातले 2 आणि पुढील 1 षटक म्हणजे 8 बॉल सुयोग आणि 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. चूक झाली फिल्डर कडून. बॉल मागे चाललाय. 1 षटक राखून सामना जिंकलाय इशिता 11. जी स्पोर्ट्स वाकण या संघानं अभिनंदन. चॅम्पियन इज द चॅम्पियन. नक्कीच आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2025 चे चॅम्पियन विजेतेपद पटकावलंय ते अर्थातच इशिता 11 जी स्पोर्ट्स वाकण. अभिनंदन.